अभिनेता प्रसाद ओकने काही दिवसांआधी स्वतःचं हक्काचं घर घेतल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. पण काही वर्षांआधी जेव्हा त्याचा कच्चा लिंबू हा सिनेमा आला होता, त्यावेळी त्या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला खरा, पण प्रसादला त्यावेळी त्याचं घर विकावं लागलं होतं. कॉकटेल स्टुडिओला मुलाखत देताना त्याने याबद्दल सांगितलंय. प्रसाद म्हणाला, कच्चा लिंबू हा माझ्या आयुष्यातील फार महत्त्वाचा भाग आणि घटक आहे. याला मी चित्रपट नाही म्हणणार, कारण या कलाकृतीने खूप काही दिलंय. अर्थात यामुळे आयुष्यातील अनेक गोष्टी गेल्या, पण हाच प्रवास आहे. कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, आपण म्हणतो ना, ते अगदी तसंच झालं. चित्रपट 1 ते 2 आठवडे अगदी कसा बसा चालला. त्यानंतर तो चित्रपट उतरला, पण त्या माझ्या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. असं भाग्य कोणत्या दिग्दर्शकाच्या नशिबात असतं? हा चित्रपट मी फार वेगळ्या विचाराने केला होता. विशेष मुलांकडे पाहण्याचा समाजाचा असलेला दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे, एखाद्या सण समारंभात लोक त्या मुलांकडे कशा पद्धतीने बघतात, लोकांच्या त्या नजरेचा त्या मुलाच्या आईवडिलांना भयंकर त्रास होत असतो. त्यामुळे ही विशेष मुलं समारंभाला येत नाहीत. कालांतराने पालकही अशा कार्यक्रमांकडे पाठ फिरवतात. पण तो मुलगा तसा आहे, यात त्या मुलाचा काय दोष? विशेष मुलांच्या आईवडिलांना प्रचंड भोगावं लागतं. त्यामुळे आपल्या समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी अत्यंत प्रामाणिक हेतूने मी हा चित्रपट बनवला होता. प्रत्येक चित्रपटासाठी मी मेहनत घेत असतो, त्यात काही मोठेपणा नाही. पण त्या चित्रपटासाठी मी जवळपास 1.5-2 वर्ष मेहनत घेतली होती. त्या काळात मी काहीच इतर कामं केली नाहीत. आपण काहीच काम केलं नाहीये हे तेव्हा लक्षात आलं जेव्हा कर्जाचे हप्ते जास्त झाले आणि बँकेच्या माणसांचे फोन येऊ लागले. तेव्हा लक्षात आलं, अरे आपण काही कमवलेलंच नाहीये. पण आपण काही कमवलं नाही म्हणून बँकेचे हप्ते थांबत नाहीत, ते चालूच राहतात. त्या 2 वर्षात काम न करणं एवढं गळ्याशी आलं की पुण्यात मी एक छान असं टुमदार रो हाऊस घेतलं होतं. ते घर खूपच सुंदर होतं. माझ्या बायकोने ते घर स्वतःच्या हाताने शेणाने सारवलं होतं. त्या घरातील एक ताट, वाटी, भांडी सगळ्या गोष्टी पितळेच्या होत्या. तिने फार शोधाशोध करून हे सगळं शोधून आणलं होतं. त्या घरात स्टीलच्या वस्तूच नव्हत्या. अगदी फ्रीज सुद्धा मातीचा आणला होता. समोर बैलगाडी बनवली होती. मागे खोटी विहीर मोठ होती. त्या घरात आम्ही 2 वर्ष पुण्याला येऊन जाऊन राहिलो. पण कच्चा लिंबूच्या प्रवासात ती 2 वर्ष काम न केल्यामुळे मला नाईलाजास्तव ते घर विकावं लागलं. ते घर विकून मी माझ्या बायकोच्या आनंदावर विरजण टाकलं. खरं तर मला तो अधिकार नव्हता. एखादी कलाकृती खूप सुंदर व्हावी म्हणून मी इतर काही काम न करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला माझ्या बायकोची पूर्ण संमती होती. शेवटी नाईलाजाने म्हणून मला तिच्या स्वप्नांवर पाणी सोडावं लागलं आणि आम्ही ते घर विकलं. तुम्हाला प्रसादचे सिनेमे आवडतात का? हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.